पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना ते योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे कृषी विद्यापीठाचा जो काही आपला प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकला नाही। मला वाटतं त्याच्यावर न थांबता आपल्या कार्यालयाने मालेगावने सतत पाठपुरावा केला आणि मग कृषी विद्यापीठ जर मिळत नाही, हरकत नाही, तर कृषी विज्ञान संकुलची एक संकल्पना आपल्याचे ओएसडी हे सर्वस्वी श्रेय प्रकल्पपुत्र आहेत, ते जर आलेले असतील तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। आणि मग कृषी विज्ञान संकुल या नावाने आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव नेला। वर कृषी विज्ञान संकुल लिहिलं आणि खाली 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज असा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही सरकारला सादर केला। मला वाटतं काही नेत्यांना वाटलं की हे एखादं साधं केव्हीके असेल किंबहुना एखादा डिप्लोमा कॉलेज, एखादं महाविद्यालय असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्या या कृषी विज्ञान संकुलला सरकारने मान्यता दिली, कॅबिनेटने मान्यता दिली कृषी मंत्रिपदाच्या काळामध्ये। मला वाटतं 650 एकर जमीन आपल्या या 5 कृषी महाविद्यालयांच्यासाठी शेती महामंडळाची त्या ठिकाणी वापरण्यात आली। आज मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या कृषी विज्ञान संकुलाला शासनाने आजच शासन निर्णय काढून छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल नामकरण करण्याचाही शासन निर्णय त्या ठिकाणी सरकारने काढलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की मी शासनाचं सुद्धा या निमित्ताने आभार व्यक्त करतो। या 5 कृषी महाविद्यालयांच्या पैकी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन डिप्लोमा अशा प्रकारचे 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मिळाली। ताबडतोबीने आपण मागच्याच काळामध्ये जे मालेगावच्या टेक्निकल हायस्कूलचा जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये टेक्निकल हायस्कूलच्या अनेक रूम्स आणि जागा उपलब्ध होती, त्या जागेवर आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे 5ही कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केले। गेल्या 3 वर्षांच्या पासून हे 5 कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी कार्यरत होते आणि समांतर या 650 एकर जमिनीच्या पैकी 125 एकर जमिनीवर आपण ह्या 5 कृषी महाविद्यालयांचा कॅम्पस पण त्या ठिकाणी डेव्हलप करायला घेतला। मालेगाव आणि पंचकृषीला जर सांगायचं म्हटलं तर साधारणपणे या 5 कृषी महाविद्यालय आणि डिप्लोमा कॉलेजच्या माध्यमातून साधारणपणे 1200 ते 1500 विद्यार्थी महाराष्ट्रातून या ठिकाणी शिक्षणाच्यासाठी येतील। येणाऱ्या भविष्याच्या कृषी क्षेत्राचा वेध घेत मला वाटतं की आधुनिक शेती कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार आहे। याच्यासोबतच शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं एक केंद्र आपल्या या पंचकृषीमध्ये या निमित्ताने साकारलं जात आहे। मला वाटतं की थोडक्यात जर सांगायचं झालं तर एक प्रकारची कृषी पंढरी आपल्या या पंचकृषीमध्ये या ठिकाणी स्थापन होते आहे। या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो। 1200-1500 विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये मास्टर डिग्री, पीएचडी ही संख्या विद्यार्थ्यांची 2 ते 2.5 हजारावर त्या ठिकाणी 1-2-3 वर्षामध्ये त्या ठिकाणी जाईल। स्टाफ 500च्या पुढे जाईल आणि मला वाटतं की हा 2-3 हजार लोकांचा संपर्क, त्यांचे कुटुंब, त्यांचे नातेवाईक आपल्या मालेगावला त्या निमित्ताने जोडले जाणार आहेत।
आणि म्हणून मी शासनाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळोवेळी निधीचा विषय असेल, मान्यतेच्या संदर्भातला विषय असेल, त्यांनी त्या ठिकाणी अतिशय तातडीने मालेगावच्या या कामांना मान्यता दिली. त्याबद्दल मी शासनाचा आभार व्यक्त करतो. भविष्य काळामध्ये मालेगावच्या विकासाचा इतिहास जो लिहिला जाईल तर त्या इतिहासामध्ये हे आपले 5 कृषी महाविद्यालय एक सुवर्ण पदाची भूमिका आपल्या या मालेगावच्या विकासामध्ये निश्चितपणे घालतील असा मी आपल्याला सर्वांना विश्वास व्यक्त करू इच्छितो. या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था, अगदी बारीक निरीक नियोजन, मग वारा असेल, पाऊस असेल, सूर्यप्रकाश असेल, या सर्व गोष्टींचा विचार अभ्यास करून हा संकुल त्या ठिकाणी आकाराला येतोय. आपण आता जे बघितले ते 2 महाविद्यालयांच्या बिल्डिंग्स जवळपास पहिली बिल्डिंग पूर्ण झाली, दुसरी बिल्डिंग 90% पूर्ण झालेली आहे आणि दुसरा टप्पा त्याचंही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. मालेगाव पासून तर महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आमचे विद्यार्थी असतील, आमचे प्राध्यापक असतील, आमचे शास्त्रज्ञ असतील, ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि मला वाटतं की ही अतिशय आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. मागच्या 1 महिन्यापूर्वी आपल्या मालेगाववर रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन डिपार्टमेंटची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिली आणि आपण बघितलं असेल की मागच्या 4 दिवसापूर्वीच्या कॅबिनेटवर डाळिंब इस्टेट 40 कोटी रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये डाळिंबाची दर्जेदार क्वालिटीची रोपं उपलब्ध करून देणं, निर्यातक्षम डाळिंब कसा निर्माण करता येईल त्या संदर्भातलं मार्गदर्शन करणं आणि एवढंच नाही तर डाळिंबवर काय काय प्रक्रिया करता येईल, व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल, त्या दृष्टिकोनातून मग ज्यूस असेल, अनारदाना असेल, असे संपूर्ण कामं डाळिंब इस्टेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत. हॅलो. आज मंत्रालयामध्ये, म्हणजे तुमच्या माहितीकरता सांगतो, आज मंत्रालयामध्ये दुर्दैवाने आपल्या दिंडोरी विधानसभेचे लोकप्रतिनिधी माननीय झिरवाळ साहेब त्यांनी काय त्यांच्या मागण्याच्यासाठी काय आंदोलन केलंय, काय उडी मारली आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1-2-3 तास माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण कॅबिनेटचे त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये गेले आणि तदनंतर कारल्याचा कार्यक्रम करून मुख्यमंत्री महोदय खऱ्या अर्थाने 3:30 वाजता इथं पोहोचणार होते. आता ते कारल्यावरनं निघायला घेत आहेत, परंतु 5:15 वाजेपर्यंत फक्त हेलिकॉप्टर लँड होऊ शकतंय आणि म्हणून मला वाटतं की रिस्क नको आणि म्हणून मी कार्यक्रम सुरू केला. मुख्यमंत्री महोदय फोनवरनं आपल्याला शुभेच्छा देतील. हे प्रकल्प जेवढे महत्त्वाचे आहेत, मला वाटतं की तेवढाच महत्त्वाचा
आपल्या या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंबहुना नाशिक असेल, जळगाव असेल या भागातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नार पार प्रकल्प आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 40-45 वर्षापूर्वी आपल्या गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय कैलासवासी ॲडव्होकेट TR पवार साहेब यांनी नार पार प्रकल्पाची मांडणी केली। गेली 45 वर्ष मालेगावने त्या ठिकाणी पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने आपल्याला यश येत नव्हतं। त्या ठिकाणी गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, यापूर्वीच्या काळामध्ये हा संयुक्त प्रकल्प होता आणि मग त्याचा खर्च कोणी करायचा या संदर्भातले काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने त्या ठिकाणी निर्णय केला आणि 10 TMC पाणी हे महाराष्ट्र सरकार स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी 9 धरणं सुरगाण्याच्या भागामध्ये बांधली जाणार आणि 3 टप्प्यामध्ये ते पाणी उचलून साधारणपणे पश्चिमेकडे जाणारं पाणी हे पूर्वेकडे त्या ठिकाणी वळवलं जाणार आणि मला वाटतं की साधारणपणे 7,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती केली की या प्रकल्पाला खास बाब म्हणून मान्यता द्या। महामहिम राज्यपाल महोदयांनी त्याला खास बाब म्हणून मान्यता दिली, कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, जलसंपदा विभागाने त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आमच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून साधारणपणे 7,500 कोटींचा हा प्रकल्प, त्याचा 9 धरणं बांधणं, त्याचं पाणी लिफ्ट करून त्या ठिकाणी पूर्वेकडे वळवणं याची निविदा 23 तारखेच्या फ्री प्रेस जनरल, देशदूत, पुण्यनगरी, मोक्षिणी वार्ता या वर्तमानपत्रामध्ये त्याची निविदा सुद्धा त्या ठिकाणी निघालेली आहे आणि जिथपर्यंत आपल्या मालेगावच्या गिरणा डावा कालवा, उजवा कालवा त्याचं क्षमता वाढवण्याचा विषय असेल, रावळगावच्या पासून पाणी लिफ्ट करून ते पाणी अजंग तलावामध्ये टाकण्याच्या संदर्भातला विषय असेल, अजंग तलावातनं ते पाणी वडेल मोसम नदीमध्ये टाकण्या, वडेल बंधाऱ्याच्या पासून आपला जो मोसम साळ कालवा आहे त्याची क्षमता वाढवून ते पाणी दैकुटे धरणापर्यंत नेणं, म्हणजेच कान्होळीपासून तर ते थेट पळास दऱ्याच्यापर्यंत पोहोचवणं, अजंग तलावातनं पाणी लिफ्ट करून मोसम नदीच्या 9 गाव गारेगाव पाणी पुरवठा योजनेमध्ये टाकणं, तिथून ते पाणी लिफ्ट करून वळवाडी गावाच्या पर्यंत नेणं, वळवाडी गावाच्या पासून एक लाईन बोरी विराण्याच्या साईडला नेणं आणि दुसरी लाईन बाय ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी खाकुर्डी असेल, आपली निमशेवडी असेल, कंकराळा असेल, करजगव्हाण असेल, हाताने असेल आणि शेवटपर्यंत जळकूपर्यंत ते पाणी त्या ठिकाणी नेणं, मला वाटतं की त्याही कामाचं म्हणजे कॅनॉलच्या माती कामाचं आणि उरलेल्या कामांच्या सर्वेक्षणाची सुद्धा निविदा त्या ठिकाणी सरकारच्या वतीने काढण्यात आलेली आहे। मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की हा प्रकल्प लगेच वर्षात आणि 2 वर्षात होणारा हा प्रकल्प नाही आहे। कदाचित या प्रकल्पाला पूर्तीच्यासाठी 5-7 वर्ष लागतील, परंतु एकदा हा हक्क आपला त्या ठिकाणी प्रस्थापित झाला आणि मला वाटतं की आपल्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर आपल्या या संपूर्ण भागाचं नियोजन सरकारच्या वतीने गांभीर्याने घेण्यात आलं। नानासाहेब, मला अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगायचं आहे की या 7,500 कोटीच्या प्रकल्पामध्ये 500 कोटी रुपये हे फक्त मालेगावच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या इरिगेशनच्या साठी त्या ठिकाणी धरण्यात आलेले आहेत। या संदर्भातला पण किस्सा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी कॅबिनेटमध्ये जे काही घडलं त्यांच्या उपस्थितीमध्ये मला सांगायचं होतं, परंतु तो विषय मी आता बाजूला ठेवतो।
येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचं आहे. महिला व बाल रुग्णालय 100 खाटांचं त्याचं लोकार्पण मागच्या 18 तारखेला आपण त्या ठिकाणी केलं. मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो की फक्त या 15-16 दिवसांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी 312 महिला डिलिव्हरी केसेस संपन्न झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी 195 ह्या नॉर्मल डिलिव्हरी आणि 117 ह्या सीझर केस त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. आणि एक प्रकारे आपल्या सर्व माता भगिनींना नाशिक आणि बाहेर गावावरनं आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम उद्घाटन झाल्याच्या नंतर आपण त्या हॉस्पिटलला सुद्धा त्या ठिकाणी भेट द्या. मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा आहेत त्या धर्तीच्या त्याच्या खालोखाल आम्ही आमच्या मालेगावच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयामध्ये या मालेगावच्या माता भगिनींच्यासाठी त्या ठिकाणी करून दिलेल्या आहेत. मला वाटतं की या कामांच्या सोबतच आज आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शहराच्यासाठी साधारणपणे 26,500, ग्रामीणच्यासाठी 45,000 अशा पद्धतीने 71,500 लोकांचा पगार त्या ठिकाणी कार्यान्वित आहे. आणि यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. तालुका पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जीवाचं रान केलं आणि म्हणूनच इथपर्यंत या योजना मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून 20,000 लोकांना आम्ही ते सेफ्टी किट आणि भांडे याचे सेट या ठिकाणी कामगार जे गवंडी काम करतात, कोण बिगारी काम करतो, कोण पाया खोदायला जातो, या सर्व लोकांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री लाडका भाऊ युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून साधारणपणे 1,000 युवा प्रशिक्षणार्थींना त्या ठिकाणी मला वाटतं की ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत. पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना प्रगतीपथावर आहेत, काही कामं निश्चितपणे प्रगतीपथावर आहेत. खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आपल्या मालेगावच्यासाठी 146 कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम सरकारकडनं आपल्याला घ्यायची असताना 21 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून उर्वरित 143 कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे ही पण मागणी आज आपल्याला त्या ठिकाणी करायची होती. आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासूनचा जो मालेगाव जिल्हा झाला पाहिजे ही जी नेहमी आपली मागणी असते, तर मला वाटतं की आता तर निवडणुका तोंडावर आहेत आणि म्हणून फक्त मालेगाव जिल्हा घोषित करून त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून आता मला पण मान्य आहे की ते आता शक्य नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मालेगाव जिल्हा झाला पाहिजे अशी त्या ठिकाणी आपण मागणी करणार आहोत. मांजरपाडा 2 प्रकल्प लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यालाही मान्यता मिळण्याच्यासाठी आपण विनंती करणार होतो आणि नारपार प्रकल्पाचं जे काही निविदा निघालेल्या आहेत त्याचं काम प्रत्यक्ष त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे एवढंच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी करणार होतो. मला वाटतं की आत्ताच्या घडीला मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आपलं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि एक 5 मिनिटाच्या करता माननीय कुलगुरू महोदय आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहेत आणि म्हणून एक 5 मिनिट आपण सर्वांनी त्या ठिकाणी द्यावेत अशा प्रकारची मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं शतशः आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे थांब, ए दादा.
मी या प्रसंगी जसं आपल्या नामदार भुसे साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल या पूर्ण संकुलाचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे राज्याचे आमचे सन्माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडेजी यांच्या आशीर्वादानं हे लोकार्पण झालेलं आहे असं त्यांनी आत्ता डिक्लेअर केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या या ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. मी या तमाम माझ्यासमोर बसलेल्या जनतेला, शेतकरी बंधूंना, कामगार वर्गांना आणि सर्व जनतेला मी एक सांगू इच्छितो की नामदार भुसे साहेबांच्या या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून हे संकुल इथं उभा होत आहे. एखाद्या कामासाठी किती झपाटून जावं हे त्यांच्या कार्यातून आम्ही स्वतः जवळून पाहिलेलं आहे. एकदा ध्येय पक्के केलं की ते मिळवण्यासाठी ते ध्येय ओढे होतात आणि काम संपेपर्यंत न थकणारे, अहोरात्र झटणारे अशी त्यांची ओळख आहे. आता मी सर्वांना एकच विनंती करतो की त्यांनी जाग्यावर उभा राहून त्यांच्यासाठी एक स्टँडिंग ओव्हेशन जाऊन एक टाळ्याचा गडगडाट करावा, एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. काही महत्त्वाचे सत्कार आपण इथे करणार आहोत. डॉक्टर प्रकाश पवार इथे उपस्थित आहेत, जे या कृषी विज्ञान संकुलाच्या संकल्पनेचे जनक आहेत. त्यांचा सत्कार माननीय श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचा सत्कार कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भुसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आर्किटेक्ट संग्राम साळुंखे, या सगळ्या संकुलाच्या प्रकल्पाचे आर्किटेक्ट संग्राम साळुंखे यांचा सत्कार दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि कॉन्ट्रॅक्टर संजय पवार आणि आर्किटेक्ट संग्राम साळुंखे या संकुलाचे, या दोघांचाही सत्कार डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचा सत्कार करत आहेत डॉक्टर दादाजी भुसे. शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आणि शॉल देऊन. यानंतर आर्किटेक्ट संग्राम साळुंखे, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे आर्किटेक्ट संग्राम साळुंखे यांचा सत्कार दादाजी भुसे करत आहेत. हॅलो, एक मिनिट मी स्पीकरवर टाकतो फोन. हो बाबा. नाही. हो. आता बऱ्यापैकी संपले, आता गेले. हा, एक मिनिट. दादा चालू रे दादा. हा, बोला साहेब. हॅलो. आजच्या या विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण प्रसंगी मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. दादा भुसे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. दादा भुसे, आपण मला बोलावलं पण इकडे इकडच्या विकास कामांच्या भूमिपूजनाला आलो आणि हेलिकॉप्टर तिथे उतरू शकत म्हणून लांब उतरलं आणि त्यामुळे सगळं वेळेचं आपल्याला जरा थोडंसं अवघड झालं. त्यामुळे माझी मनामध्ये यायची इच्छा खूप होती. आपण म्हणूनच कार्यक्रम घेतला होता आणि एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय बांधण्याचा कार्यक्रम तुम्ही केला आहे. त्यामुळे दादा भुसे यांनी
केलेलं काम, गेल्या वेळेस कृषी विभागामध्ये केलेलं काम, बळीराजाला न्याय देण्याचं काम आणि हे सगळं त्याचा अनुभव घेऊन आपण आज 5 कृषी महाविद्यालयांची उभारणी करताय. त्याबद्दल मी खरं म्हणजे आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे शेतकऱ्यांची सेवा आहे, बळीराजाची सेवा आहे आणि आपला अन्नदाता जो आहे त्याची सेवा याच्यातून घडेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला न्याय देणारं सरकार आहे, लाडक्या भावाला न्याय देणारं सरकार आहे. त्याच्यामध्ये लाडक्या शेतकरी तर आपले झाले आणि त्याचबरोबर लाडक्या आहे त्यांना देखील वयोश्री योजना आहे, वृद्धदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुलींना कोणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, फायनान्स करायचं, MBA करायचं, सगळं उच्च शिक्षण मोफत देणारं हे देशातलं पहिलं सरकार आहे. आणि म्हणून एक सर्वस्पर्शी निर्णय घेणारं सरकार, एकीकडे प्रकल्प उभं करणारं, दुसरीकडे उद्योग आणणारं, तिसरीकडे कल्याणकारी योजना त्यासाठी आणणारं हे सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय 2 वर्षामध्ये एवढे मोठे निर्णय घेतले की दादा भुसेसारखे मंत्री माझे सहकारी म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना कुठलंही काम सांगितलं की त्याची जबाबदारी ते पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडतायत आणि या अशा सहकार्यांच्या जोरावर, ताकदीवर आणि त्यांच्या मेहनतीमुळे या राज्यामध्ये आज 2 वर्षात अतिशय अनेक रेकॉर्ड आपल्याला मोडता आले आणि म्हणून अनेक प्रकल्प जे बंद पाडले होते पूर्वीच्या सरकारने ते सुरू केले, नवीन प्रकल्प सुरू केले, नवीन योजना सुरू केल्या आणि ते केवळ दादा भुसे सारखे माझे सहकारी मंत्री यांची मेहनत आहे. आमचे सरकार दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी असतील आणि सर्व मंत्रिमंडळ असेल, आज देखील अनेक निर्णय आपण घेतले सर्वसामान्य लोकांसाठी. आजच्या कॅबिनेटमध्ये डॉक्टरांसाठी घेतले, आज शेतकऱ्यांसाठी घेतले, आपल्या युवकांसाठी घेतले, मोठे निर्णय आजही घेतले आणि म्हणून मी आज तिकडे येऊ शकलो नाही याची खंत मला आहे. परंतु मी एवढं सांगतो की दादा भुसे यांनी मी केलेलं भूमिपूजन आणि त्याचं वास्तूमध्ये रूपांतर करून केलेले उद्घाटन यावरून त्यांच्या कामाची पोचपावती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही. कारण सर्वसामान्यातलं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कर्मवीर आनंदी क्षेत्राचा आवडता कार्यकर्ता महाराष्ट्रावर प्रत्येक म्हणून दादा भुसे यांची ओळख आहे. म्हणजे जवळचे विश्वासू जिवलग सहकारी म्हणून मी त्यांच्या कायम पाठीशी उभा आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच आपल्या भेटीला, आपलं मिटिंग घ्यायला, जनतेचा संवाद साधायला नक्की मी येईल अशा प्रकारची खात्री देतो. पुन्हा एकदा दादा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री शिंदेचा फोन होता ना. 2 सत्कार आपण घेतो आहोत. संग्राम साळुंखे आर्किटेक्ट, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे आर्किटेक्ट, त्यांचा सत्कार घेतो आहोत हे. आणि त्यानंतर संजय पाटकर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, पवार पाटकर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे, त्यांचाही सत्कार माननीय श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे कॉन्ट्रॅक्टर पवार पाटकर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. समीर पवारांचा सत्कार माननीय दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री समीर पवार इंजिनियर आहेत या प्रकल्पाचे. यानंतर राजेंद्र पवार प्रोजेक्ट मॅनेजर यांचा सत्कारही
माननीय श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. राजेंद्र पवार प्रोजेक्ट मॅनेजर. अरविंद वरपे. देतो का? अरविंद वरपे प्रोजेक्ट मॅनेजर उपस्थित असतील त्यांनी यावं. अरविंद वरपे आणि श्री मिलिंद ढोके इंजिनियर या प्रकल्पाचे. मिलिंद ढोके त्यांचा सत्कार माननीय श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. कैलास पवार यांचाही सत्कार माननीय श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कृषी परिषदेचे श्री रावसाहेब वागळे यांचा सत्कार माननीय श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. कृषी परिषदेचे रावसाहेब भागडे. रावसाहेब भागडे कृषी परिषदेचे रावसाहेब भागडे यांचा सत्कार माननीय श्री दादाजी भुसे. चला चला ताई चला ताई चला. कृषी परिषदेचे डायरेक्टर जनरल भागडे साहेब यांचा सत्कार माननीय श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. आता कुलगुरू साहेब मंत्री महोदय यांचा सत्कार करतील. एवढं यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील हे माननीय श्री दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दादाजी भुसे यांचा सत्कार करतील. संचालक MCR कौसडीकर साहेब यांचा सत्कार. कौसडीकर साहेब यांचा सत्कार श्री दादाजी भुसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. संचालक MCR कौसडीकर साहेब. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर सचिन नानगुडे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल यांना आमंत्रित करते. त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. मी डॉक्टर सचिन नानगुडे या छत्रपती
शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे जे लोकार्पण झालं त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांचे आभार मानतो. तसेच या कृषी विज्ञान संकुलाचे जे संकल्पना आणि मार्गदर्शन त्यांचं लाभलं ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा रोजगार आणि हमी योजना व फलोत्पादन मंत्री सन्माननीय नामदार भुसे साहेब यांचे मी इथं ऋण व्यक्त करतो. त्यांनी हे जे एवढी देशातली एकमेव अद्वितीय संस्था इथं उभा केली. त्याचनंतर या समारंभासाठी जे सन्माननीय संसद, विधान परिषद, विधानसभा सदस्य जे उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो. तसेच महासंचालक रावसाहेब बागडे साहेब आणि या विद्यापीठाचे प्रमुख कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार साहेब पाटील साहेब यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर सर्व इथं उपस्थित बंधू भगिनींचे आभार मानतो. तसेच सर्व संस्था ज्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली हेल्प केली त्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.